नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये न येण्यामागे विरोधकांचा बोलवता धनी कोण? विरोधकांना ऐनवेळी कुणाचा मेसेज आला असा सवाल उपस्थित करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले। दरम्यान सरकारच्या नाकातोंडामध्ये पाणी गेल्यावर त्यांना विरोधकांची आठवण आली अशा शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर पलटवार केला। सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याने सत्ताधारी आमदार वेलमध्ये उतरले। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृह 3 वेळा तहकूब केलं। या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाही अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं, चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं, त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज। निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज। यांना काही पडलेली नाही मराठ्यांची। समाजाबरोबर आपण सगळे आहोत हे दाखवण्याची वेळ येते, त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय। हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही। सर्वपक्षीय बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय। मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता, ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय, ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय। खरं तर यापूर्वी बसून घ्या असं चालणार नाही सभागृह।